आता चाकरमान्यांसाठी एक दिलासादायक बातमी। एसटी कर्मचाऱ्यांचा संप अखेर मिटलाय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर हा संप मागे घेण्यात आलाय। संप मिटल्यानं लाखो प्रवाशांचा जीव हा भांड्यात पडलाय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची यशस्वी मध्यस्थी यामुळे पाहायला मिळाली आहे। एसटी कर्मचाऱ्यांच्या मुख्य मागण्या मान्य झाल्यात। मूळ पगारात 6500 रुपयांची वाढ करण्यात आली आहे। एसटी कर्मचारी पुन्हा कामावर परतण्यास देखील आता सुरुवात झाली आहे। तर एसटी कर्मचाऱ्यांचा संप आता मागे घेण्यात आलाय। त्यामुळे चाकरमान्यांसाठी ही दिलासादायक बातमी आहे। आता महाराष्ट्रातील अनेक बस स्थानकातील बसेस या पूर्ववत पदावर येताना पाहायला मिळत आहे। मुख्यमंत्र्यांशी झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर एसटी कर्मचाऱ्यांनी आपला संप हा मागे घेतलाय। संप मिटल्यानं लाखो प्रवाशांचा जीव हा भांड्यात पडलाय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची यशस्वी मध्यस्थी यामुळे पाहायला मिळाली आहे। एसटी कर्मचाऱ्यांच्या मुख्य मागण्या या मान्य झाल्या। मूळ पगारात 6500 रुपयांची वाढ झाली आहे। तर एसटी कर्मचारी आता पुन्हा कामावर परतण्यास देखील सुरुवात झाली आहे। तर एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर सर्व सहमतीने तोडगा काढलाय। एसटी कर्मचाऱ्यांचा संप मागे घेण्याच्या निर्णयावर एकनाथ शिंदे यांनी ट्विट केलंय। संप मागे घेतल्यानं एसटी कामगारांमध्ये आनंदाचं वातावरण असल्याचं देखील ट्विटमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय। माता भगिनींना, वृद्धांना आणि विद्यार्थ्यांना एसटीने प्रवास करता येईल। दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काय ट्विट केलंय पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर काल आम्ही समोपचारानं सर्व सहमत होईल असा तोडगा काढलाय। एसटी कामगारांमध्येही आनंदाचं वातावरण आहे। आता कोकणासह राज्यभरात गणरायाच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांसमोरचा मोठा अडथळा दूर झालाय। आपल्या या लाल परीमधूनही काही गणपती बाप्पा घरात येतात। तर गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी उत्साहानं आपल्याला करता येईल। आमच्या माता भगिनींना, वृद्धांना आणि शाळकरी विद्यार्थ्यांना आता एसटीनं आनंदाचा प्रवास करता येईल असं एसटी कर्मचाऱ्यांचं संप मागे घेतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट केलंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।